हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI STI ASO 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण PSI पूर्व परीक्षा 2013ची बघणार आहोत. तर त्यामधील काही क्वेश्चन आपले झाले आहे, तर काही क्वेश्चन राहिलेले आहे, तर ते आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला MPSC नोट अपडेटसाठी किंवा चालू घडामोडी हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न काय आहे, तर खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन आहे स्थलीय विविधता, सेकंड कालीय विविधता, थर्ड स्थल कालीय विविधता, फोर्थ आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या आहे जी महाराष्ट्राला भेडसावते? तर ती आहे स्थलकालीय विविधता. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? तर ऑप्शन आहे पूर्व विदर्भ व कोकण, सेकंड उत्तर कोकण व दक्षिण मराठवाडा, थर्ड पश्चिम मराठवाडा व खानदेश, आणि फोर्थ आहे उत्तर कोकण व खानदेश. तर मित्रांनो, बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खडक हा कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? तर तो पूर्व विदर्भ व कोकण सोडून बाकी सर्वत्र आढळतो. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे बागर. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो? तर याचं उत्तर आहे सुती कापड उद्योग. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ताजमहलच्या बांधकामासाठी संगमरवर कुठून आणला गेला? तर याचं उत्तर आहे मकराना. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते? तर याचं उत्तर काय आहे? तर मित्रांनो, अंबेजोगाई या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव काय होते? तर मोमीनाबाद असे होते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे पश्चिमेकडील. तर पश्चिमेकडील जाडी बेसॉल्ट खडकाची सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? फर्स्ट आहे भारतात साक्षरतेचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे. सेकंड आहे अंदमान निकोबार येथे साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. थर्ड आहे भारतात साक्षरता कमी होत आहे. आणि फोर्थ आहे वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे, तर यापैकी कोणतेही विधान बरोबर नाही आहे. तर ऑप्शन फोर्थ हे वरीलपैकी एकही नाही हे आपले आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दिष्टे आहेत? तर फर्स्ट आहे महत्तम उत्पादन, बी संतुलित विकास, सी देश आत्मनिर्भर, फोर्थ आहे डी आर्थिक उदारीकरण. तर मित्रांनो, भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दिष्टे कोणकोणती आहे यापैकी? तर महत्तम उत्पादन, तर ए हे बरोबर आहे. बी संतुलित विकास, तर बी पण बरोबर आहे. सी देश आत्मनिर्भर, तर सी पण बरोबर आहे. तर यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल? तर ए बी सी. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला. तर ए आहे सार्वजनिक क्षेत्र, बी मूलभूत उद्योग क्षेत्र, सी आयात प्रतिस्थापन उद्योग, आणि डी आहे लघु व कुटीर उद्योग. मित्रांनो, याचे उत्तर काय आहे? तर महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर भर देण्यात आलेला होता? तर मूलभूत उद्योग क्षेत्र आणि लघु व कुटीर उद्योग. तर बी आणि डी हे बरोबर आहे. तर यानुसार ऑप्शन सेकंड हे आपले करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. पंचवार्षिक योजना दिली आहे आणि जी व्यूहरचना प्रतिमान स्वीकारण्यात आले आहे ते दिलेलं आहे. तर पहिली योजना, तर पहिल्या योजनेमध्ये कोणतं प्रतिमान स्वीकारण्यात आलेलं होतं? तर ते हेरॉडोमर प्रतिमान स्वीकारण्यात आलेलं होतं. त्यानंतर दुसरी योजनेमध्ये महालनोबिस प्रतिमान होतं. 8वी योजनेमध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि व जागतिकीकरण प्रतिमान होतं. 11व्या योजनेमध्ये पुरा प्रतिमान स्वीकारण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल या प्रश्नाचे? तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधान बरोबर आहे? तर ए आहे 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी होते. बी 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट अधिक आणि संतुलित वृद्धी होते. तर यानुसार योग्य आन्सर कोणते आहे? तर फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, थर्ड दोन्ही ए आणि बी बरोबर, फोर्थ आहे दोन्ही ए आणि बी बरोबर नाही. तर मित्रांनो, यापैकी कोणते योग्य आन्सर आहे? 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी होते. तर ए हे बरोबर आहे. तर फक्त ए बरोबर हे आपले करेक्ट आन्सर असेल. तर ऑप्शन फर्स्ट हे योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 12 योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहे? तर ए आहे योजनेचा कालावधी 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 होता.
बी. नियोजनाचे 2 मसुदे 9% विकास दर आणि 9.5% विकास दर विचारात घेऊन ठरवले आहेत. सी. औद्योगिक विकासाचा दर 9.6% आणि 10.9% आणि डी आहे शेती उत्पन्नात वाढीचा दर 5.0% आणि 5.5% होता. तर यापैकी कोणती विधानं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे 12 योजनेसंदर्भात. तर योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 पर्यंत होता. फर्स्ट हे विधान बरोबर आहे. त्यानंतर नियोजनाचे 2 मसुदे 9% विकास दर आणि 9.5% विकास दर हा विचारात घेऊन ठरवले होते. तर B1 हे विधान बरोबर आहे. त्यानंतर औद्योगिक विकासाचा दर 9.6% आणि 10.9% होता. तर सी पण विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, यानुसार कोणते योग्य आन्सर आहे? तर ऑप्शन 4 A, B, C. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे समजता येतील? तर ए आहे संपूर्ण देशाकरता सकल देशीय उत्पादन म्हणजे GDP 9% पर्यंत नेणे. बी आहे दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे. सी. सकल देशी उत्पादन म्हणजे GDP 8% पर्यंत नेणे. आणि डी काय आहे दरडोई सकल देशी उत्पादन GDP वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी. तर मित्रांनो, यापैकी कोणती उद्दिष्टे आहे 11व्या पंचवार्षिक योजनेची समजली जातील? तर ती आहे संपूर्ण देशाकरता सकल देशीय उत्पादन म्हणजे GDP 9% पर्यंत नेणे आणि दरडोई सकल देशी उत्पादन म्हणजे GDP वार्षिक वृद्धी दर किती? तर 7.6% व्हावी असे उद्दिष्ट समजले जातील. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे ए आणि डी. नेक्स्ट क्वेश्चन, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर मित्रांनो, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य लोकसेवा आयोग प्राय कोणती भूमिका बजावतो? तर याचे उत्तर आहे समुपदेशक. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उच्च न्यायालयाविषयीची कोणती विधाने सत्य आहे? तर विधाने दिली आहे त्यांचे प्रातिनिधिक अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते. बी. ती अभिलेखाची न्यायालये असतात. सी. त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र नसते. डी. त्यांचे निर्णय दुय्यम न्यायालयावर बंधनकारक असतात. तर मित्रांनो, यानुसार सत्य विधान कोणती आहे उच्च न्यायालयाविषयीची? तर ए, बी आणि डी. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. तर ए आहे काँग्रेस, बी हिंदू महासभा, थर्ड शेड्यूल कास्ट फेडरेशन, डी आहे जस्टिस पार्टी. तर मित्रांनो, काँग्रेसची जोडी कशाला लागेल? तर ती थर्डला लागेल अबुल कलाम आझाद. त्यानंतर हिंदू महासभा, तर हिंदू महासभाची जोडी श्यामप्रसाद मुखर्जी यांना लागेल. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन, तर याची जोडी सेकंडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लागेल. त्यानंतर जस्टिस पार्टी, तर याची जोडी मोथाई चेट्टियार याला लागेल. तर मित्रांनो, यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल? तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर